पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। बाबाजानी दुराणींची शरद पवार गटामध्ये घरवापसी निश्चित झालेली आहे। अजित पवार गटाला त्याच्यामुळे हा एक मोठा धक्का मानला जातोय। बाबाजानी दुराणी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। भविष्यामध्ये पवारांच्या नेतृत्वात काम करणार असं बाबाजानी दुराणी यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार सध्या समविचारी लोकांसोबत नाहीत असं दुराणींचं म्हणणं आहे। दरम्यान बाबाजानी दुराणींना पाथरी विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी अशी कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही। एक विचारसरणीचे आधारावर मी या ठिकाणी प्रवेश करतो। शरद पवार गटामध्ये तुम्ही परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर याचं तुमच्या मतदारसंघातही स्वागत होत आहे? मतदारसंघात काय पूर्ण राज्यात स्वागत होत आहे। काय आणि कसं आहे की संबंध धर्मनिरपेक्ष विचाराने जे जे पक्ष एकत्र येऊन या राज्यामध्ये देशामध्ये राजकारण करते, देशामध्ये संबंध, देशामध्ये मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होते आणि मुस्लिम समाज अजिबात जे जे पक्ष भारतीय जनता पक्षासोबत आहे त्याला मतदान करायला अजिबात तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षासोबत आपण राहणं आणि त्या ठिकाणी काम करणं हे अवघड होते। आज दुपारी 2 वाजता तुम्ही शरद पवारांचे होणार? हो, तर मी आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती बाबाजानी दुराणी यांच्याकडून देण्यात आलेली आहे। बाबाजानी दुराणींची पवार गटामध्ये आता घर वापसी होतीये आणि त्यांच्याकडूनच ही माहिती देण्यात आलेली आहे की ते आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील।